नमस्कार दोस्तों, आज देसाई परिवार जा रहा है रायगढ़ के ट्रैक पे। ये डाकू हमारे साथ आए हैं, दक्ष है और उपल मैडम। सो लेट्स स्टार्ट आवर ट्रैक टू रायगढ़ फोर्ट। कुछ लोग ऑलरेडी काम पे लग चुके हैं सुबह सुबह ही। ये दगड़ ये पत्थर अभी यूज़ किए जाते हैं। घड़ी इसको प्रॉपरली तराशा जा रहा है और इनके ऊपर कारी किया जाएगा। चूना पीसने का घाना ये आपको बहुत सारे फोर्ट्स पे महाराष्ट्र के मिलेगा। बहुत सारी जगह पे उसको ठीक से रखा नहीं गया, टूट फूट गया है, बट आपको विसापुर में मिलेगा। विसापुर पे जो पत्थर है वो राउंड शेप का आपको दिख रहा है, वो बहुत बड़ा है। तिकोना फोर्ट पे भी है। हमने जितना मुझे याद है हमने जीवधन पे भी देखा है उसको, और हडसर फोर्ट पे भी देखा हुआ है। आई थिंक सो, इतना याद नहीं है, बट मोस्ट ऑफ द फोर्ट्स महाराष्ट्र के आपको मिलेगा। ये पारंपरिक मशीन है जो कंस्ट्रक्शंस का मटेरियल यूज़ करने के लिए यूज़ करती थी। रायगडावर मी जेव्हा कधी आलो आहे तेव्हा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो की आम्ही नेहमी ट्रेक जो आहे तो नाण्या दरवाजाने करायचा। त्याची दोन मुख्य कारणं आहेत। एक तर नाण्या दरवाजाचा एक ऐतिहासिक महत्त्व असं आहे किंवा एक अशी धारणा आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा कधी गडावरती गेले आहेत तेव्हा ते नेहमी या दरवाजाच्या वाटेनेच गेलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधी या, तुम्हाला एक आढळेल की नाण्या दरवाजा हा नेहमी मोकळा असतो। इथे रहदारी नसते, लोकांची गर्दी नसते आणि रस्ता खूप शांत असतो। काही किटकिट नाही, टिकटिक नाही, काही नाही, फक्त तुम्ही तुमचा रस्ता। आणि ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी आवाज, खडबड घुडबुड खडबड सुरू होते। म्हणून नाण्या दरवाजा आवडतो। किल्ल्यावर आल्यानंतर पहिली गोष्ट जे करता ती म्हणजे तुम्ही उजवीकडे वळून शिरकाई देवीचं दर्शन करता। आम्ही सर्वांना शिरकाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि देवीची पूजा केलेली आहे नित्यनेमाने। खरंच इथे जे तुम्ही मंदिराला हात लावून उभं राहिल्यानंतर तुम्हाला जे वाईब मिळतात, आणि जर तुम्ही प्रयत्न केलात त्या काळामध्ये जायचा आणि त्या मंदिराला हात लावून, तर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही। शिवाजी महाराजांच्या काळामधले काही घरं मी आज एक्सप्लोर करतो आणि आम्हाला थोडा वेळ मिळतो हे करायला। आता तुम्ही विचार करा, हे शिवकाळातलं घर आहे आणि हा घराचा हा एंट्रीचा भाग आहे। किती सुंदर, म्हणजे एखादा माणूस घरातून उठला, सूर्याचे पूर्वाभिमुख घर आहे। सूर्याची किरणं संपूर्णपणे त्यांच्या घरावरती पडतात। इकडून तुम्हाला दर्शन मिळते जगदीश्वराचं। तुमच्या घरासमोर तलाव आहे मोठा चांगला।
एका ताईंकडे आम्ही पिठलं भाकरी खायला आलोय. बाहेरून यायची जी गेट आहे तेवढी लहान आहे. आतमध्ये घर वगैरे मोठं आहे. 40 ते 30 माणसं आहेत. तुम्हाला आणखीन दाखवलं मोठं